भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने आपल्या छोट्या सख्या भावाला जागीच संपवलंय. हो, ही सत्य घटना आहे. घटना सांगण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर या एएसए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. नाशिक जिल्ह्यात एक छोटंसं गाव, जिथे साधी आणि प्रेमळ एक घर होतं. त्यापैकी एक घर होतं ते म्हणजे समीक्षा पाटील आणि तिचा भाऊ वीर पाटील यांचं. या घराची परिस्थिती काही वेगळीच होती. आई वडिलांचा अपघात झाला त्या दिवशी सगळं बदलून गेलं. एके दिवशी दुपारी गावात बातमी आली, समीक्षेचे आई वडील अपघातात गेले. क्षणभर कोणाला विश्वास बसला नाही. संपूर्ण गाव शोकात बुडालं. समीक्षा आणि तिचा लहान भाऊ दोघही अजून लहान होते. आई रोज सकाळी अंगण झाडून घरातलं देवाचं दिवा लावत असे आणि बाबा शेतात काम करून संध्याकाळी हसत खेळत परत यायचे. पण त्या एका भीषण अपघाताने त्यांच्या हसण्याचा आवाज कायमचा थांबवला. या रात्री समीक्षा आपल्या भावाला घट्ट मिठी मारून रडत बसली होती. डोळ्यातील पाणी थांबवायचं नाव घेत नव्हतं. आई बाबा परत येतील का, असा निरागस प्रश्न तिचा भाऊ विचारत होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर समीक्षाकडे नव्हतं. त्या दिवसानंतर घरातली सगळी जबाबदारी समीक्षेवर आली. तीच आता आई, तीच बहीण, तीच आधार होती त्या लहान भावासाठी. शाळा, काम, घर सगळं एकटीने सांभाळायचं ठरवलं तिने. लोक म्हणायचे, ही मुलगी तर देवदूत आहे. एवढ्या लहान वयात एवढी जबाबदारी घेतली. ती गावातली लोकांच्या घरी धुणं भांडी करायला लागली. जिनं एकेकाळी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ती आज भावासाठी गावातील लोकांच्या घरी भांडी धुनी करत होती. पण धुनी भांडी करूनही तिला पुरेसे पैसे काही मिळत नव्हते. भावाचं शिक्षण, घरातील राशन या सगळ्यातील काम करून मिळालेले पैसे पुरेसे नव्हते. त्यामुळे त्यांची परिस्थिती खूप वाईट होती. कधी कधी घरात पुरेसे अन्न नसे, पण समीक्षा आपल्या भावाला असेल ते खायला द्यायची आणि स्वतः उपाशी राहायची. असेच दिवस जात होते. मोठी बहीण रोजच्या धावपळीत आपलं घर सांभाळीत होती. स्वयंपाक, कपडे धुणं, भावाला शाळेत जाण्यासाठी तयार करणं, सगळं काही स्वतःनं ती ताण करत होती. काळ जसा जसा पुढे जात होता तशी तशी समीक्षा आतून तुटत चालली होती. रोजच्या संघर्षाने तिच्या मनातील स्वप्न हळूहळू मरत गेली. भावाच्या शिक्षणासाठी तिनं आपलं सगळं दिलं, पण जग तिला रोज टोचत होतं. गावातल्या काही लोकांनी कुजबुजायला सुरुवात केली. हिचं लग्न कधी होणार, इतकी तरुण मुलगी एकटी राहते. या बोलांनी समीक्षाचे आत्मसन्मान तुटत होते. एका दिवशी गावात एक तरुण आला. नाव राहुल. राहुल गावात एक बांधकाम प्रकल्पावर काम करत होता. तो रोज समीक्षेशी बोलायचा, तिच्या भावाला शाळेत सोडायचा. हळूहळू समीक्षेला वाटू लागलं की या जगात अजूनही कुणीतरी आहे जो तिला समजतो. राहुल तिच्यासाठी आशेचं किरण बनला. पण राहुलच्या नात्याचा सच्चेपणा ते कधी नव्हताच. तो तिच्या परिस्थितीचा फायदा घेत होता. गावात अफवा पसरल्या, समीक्षा आणि राहुलचं काहीतरी चालू आहे. या बोलांनी हिला आणि तिच्या लहान भावावरही परिणाम होत होता. तो शाळेत लोकांपासून लपून राहू लागला. एके दिवशी त्याने रडत समीक्षेला विचारलं, ताई, लोक असं का बोलतात तुझ्याबद्दल? समीक्षेचं हृदय हललं. ती काही बोलू शकली नाही. त्या दिवसानंतर तिनं राहुलशी बोलणं अजिबात बंद केलं. पण राहुलला तिचं दूर जाणं सहन झालं नाही. त्याने धमकी दिली, जर तू माझ्याशी लग्न नाही केलं तर मी सगळ्या गावासमोर तुझं नाव खराब करीन. समीक्षा घाबरली. ती आता जगण्यापेक्षा मरण्याला जवळ मानत होती. भाऊबीजेचा दिवस आला होता. गावाकडे सगळीकडे स्नानाची तयारी सुरू होती. पण समीक्षेच्या मनात अलोप होती. ती विचार करत होती, मी ज्या भावासाठी सगळं केलं त्याचं आयुष्य माझ्यामुळं खराब होणार का? त्या दिवशी ती सकाळी लवकर उठली. घरात साफसफाई केली. देवाला नमस्कार केला. त्यानंतर भावासाठी आवडता फराळ केला. चकली, लाडू, करंजी. भाऊ आनंदाने म्हणाला, ताई, आज तर तू आईसारखं सगळं केलं आहे. समीक्षा हसली, पण तिचं हसू जरा खोटं होतं. तिने फराळाचं ताटात विष टाकलं होतं. स्वतःसाठी आणि भावासाठी. त्या दिवशी वीरच्या हातातला एक छोटासा गिफ्ट होतं. जुनं पण स्वच्छ रुमाल. ताई, माझ्याकडे पैसे नाहीत, पण हा रुमाल तुला हवा होता ना, बघ मी धुवून आणलाय. समीक्षेच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलकं हसली आणि म्हणाली, माझा भाऊ जगातला सगळ्यात मोठा राजा आहे. मला काहीच नको रे आता. भाऊ फराळाच्या ताटाकडे पाहत म्हणाला, ताई, आधी तू खा, मग मी खाते. ती म्हणाली, नको रे, आधी तूच खा. आज भाऊबीज आहे ना, आधी माझ्या भावाने गोड खावं. त्या क्षणी तिच्या हातातलं ताट थरथरत होतं. तिच्या मनात फक्त हेच विचार चालले होते
की हे योग्य आहे का. तिच्या मनात हे सतत येत होतं, हे मी काही चुकीचं करत आहे का. पण उद्या जर राहुलला काही केलं तर माझ्या भावाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. डोळ्यातून पाणी गळत होतं, पण ओठांवर हसू होतं. भावाने एक लाडू तोंडात टाकला आणि म्हणाली, ताई तू पण खा ना. समीक्षेने थरथरत्या हातांनी तोच लाडू आपल्या तोंडात टाकला. क्षणभर सर्व शांत होतं. घरात फक्त दिवाळी दिव्याचा मिनमिनीत प्रकाश होता. थोड्या वेळात भावाला काहीतरी जाणवलं. तो छातीत हात ठेचून जमिनीवर कोसळला. ताई काय होतंय मला. तो घाबरून ओरडला. समीक्षा धावत त्याकडे गेली. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. काही नाही रे, झोप, सगळं संपलं आता. भाऊ तडफडत होता. श्वास धपाधपा होता. ताई मला शाळेत जायचं होतं, तू माझा डब्बा भरलास का. समीक्षेचा जीव थरथरला. तिने त्याला मिठी मारली. रडत म्हणाली, माफ कर रे माझ्या लहान्या. मी तुझं आयुष्य वाचवण्याचं माझं संपवलंय. थोड्या क्षणात भावाचा श्वास थांबला. समीक्षेचे डोळे मोठे झाले. ती किंचाळली, नको माझ्या भावाला काही होऊ देऊ नको रे देवा. ती स्वतःलाही आवरू शकली नाही. तिच्या शरीरातही विषानं काम करायला सुरुवात केली. थोड्या वेळात ती भावाच्या अंगावर कोसळली. घरात दोघांचेही देह शांत पडलेले. दिवाळीतील दिवा अजूनही मिनमिनीत होता. त्या दिवशी गावात कुणाचाही दिवा लावण्याचं धाडस झालं नाही. भाऊबीजेच्या त्या सकाळी एक बहीण आणि तिचा लहान भाऊ दोघं कायमचे दूर गेले. या कथेतून आपल्याला फार मोठं आणि खोल शिकवण मिळालं आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं काही नसतं आणि भीती, समाजाचं ओझ किंवा चुकीच्या माणसांचा दबाव या गोष्टींनी आपलं मन जर गुलाम बनलं असेल तर आपण आपल्यामधलंच मानवतेला संपवून टाकतो. समीक्षेच्या मनात प्रेमही होतं, पण त्या प्रेमावर भीतीचं सावट इतकं गडद होतं की ती भावावर हात उचलला. त्या निरागस विश्वासू तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भावावर त्या क्षणी तिनं विचार केला की ही कृती योग्य आहे. पण खरं पाहता त्या क्षणी तिच्या आयुष्याचा शेवट होता. जगता जगता ती आतून मरून गेली. या कथेचं मर्म असं सांगतं की एकदा चुकीचा निर्णय, तोही भावांच्या ओंधळीपणात घेतलेला, तो म्हणजे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. प्रेमाने, संयमाने आणि विश्वासाने घेतलेला प्रत्येक निर्णय आयुष्य वाचवतो. राग, भीती आणि गैरसमज यातून घेतलेला निर्णय मात्र सगळं संपवून टाकतो. म्हणूनच कोणत्याही क्षणी अंधार जास्त वाटला तरी थांबावं, विचार करावा आणि आपल्या मनाला प्रकाशाचा विश्वास ठेवावा. कारण प्रेम, क्षमा आणि सत्य हे शेवटी माणसाला शांतता देते. मित्रांनो, भाऊबीजेच्या दिवशी ही घडलेली घटना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात नक्की आम्हाला सांगायला विसरू नका. सोबत जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या या ASA मराठी यूट्यूब चॅनेलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्की या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.